स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. कशा आहात सगळे? काल मी एक मंत्र दिला होता. कशा आहात सगळे? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. चला बोला, लाजायचं नाही या. जशी एनर्जी तुम्ही क्रिएट करणार आहात तसाच रिझल्ट येणार आहे. तर त्याच्यामुळे पूर्ण एनर्जीने एक वेळा म्हणायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे ईश्वरा, तू जे मला भरभरून सुंदर. आता आपण एक प्रॅक्टिकल करणार आहे, जे आपण थँकफुल कधीच नव्हतो. आज आपण थोडस थँकफुलनेस स्वतःबद्दल राहणार आहे. ओके. का बरं थँक्यू स्वतःबद्दल? कारण जोपर्यंत माझ्या या देहात प्राण आहे तोपर्यंत माझ्यासाठी सगळं आहे. ज्या क्षणी माझ्या देहातनं हा प्राण निघून गेला, माझेच नातेवाईक 4 तासात पोहोचून मोकळे होणार आहे. तर जोपर्यंत या देहाशी माझं नातं आहे, याला थैंक यू म्हणायचं है. चला ओके, जो आज तक हमने किया नहीं अभी करना है. रेडी हो सब जन करने के लिए? एवरीवन इज रेडी? चला ओके. सो लेट मी एकच मिनिट. व्यू. ओके. सो तैयार आहात ना सगळे? अभी जिनका वीडियो बंद है उनका क्या करें, क्योंकि वीडियो बंद करके दो काम एक साथ नहीं हो सकते. तो युअर व्हिडिओ शुड ऑन. माझ्या स्क्रीनवर बरेच लोक असे आहेत की अजूनही ज्यांचे व्हिडिओ बंद आहे आणि ते लोक मल्टीटास्किंग करत आहेत. ओके. चला, दोन्ही हात रब करायचं आहे. आता आपण अशी एक थँकफुलनेस वाले एक 5 मिनिटाचं ऍक्टिव्हिटी करणार आहे. या ऍक्टिव्हिटी मधनं तुम्ही तुम्हाला खूप मोठ्या लेवलवर सॅटिस्फॅक्शन आणि पॉझिटिव्हिटी पर्यंत पोहोचू शकणार आहे. रेडी? डोळे हलके बंद. जस्ट रिलॅक्स. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर जात आहे. कायमस्वरूपी बाहेर जात आहे. आता आपलं खरं नातं जर कुणाशी असेल तर ते आपल्या या देहाशी आहे. जोपर्यंत हा देह आणि या देहात असलेली प्राण ऊर्जा आपल्या सोबत आहे तोपर्यंतच या जीवनाचा आनंद आहे. आता आपल्याला थँक्यू या शब्दासोबत आपल्या जीवनाच्या ऊर्जेला जोडायचं आहे. मस्तिष्काला हात लावायचा आहे. इथे आपला ब्रेन आहे. टच युअर ब्रेन. आणि जीवनातला संपूर्ण सकारात्मक विचार करण्यासाठी हे ब्रेन आपल्याला प्रेरित करत आहे. थँक्यू. आय लव्ह यू. माझ्या प्रत्येक विचाराला शुद्ध करण्यासाठी, मला जीवनाच्या आनंदाचा मार्ग दाखवण्यासाठी, माझ्या प्रत्येक विचाराला शुद्ध करण्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू. निरंतर तुम्हाला योग्य मार्ग दाखवतोय. सकारात्मक विचार माझ्यामध्ये प्रेरित करतोय. त्यासाठी तुझं थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू. आय लव्ह यू. दोन्ही कानांना स्पर्श करा आणि कानाला थँक्यू म्हणा की या पृथ्वीवर सुंदर ध्वनी तुम्हाला ऐकवतोय. माझ्या कानांना सुंदर पक्ष्यांचा किलबिलाटाचा आवाज, समुद्राच्या लाटा, नद्यांचं ओढ्याचं खळखळ वाहणारं पाणी,
सुमधुर संगीत याचा तू मला अनुभव करून देतोय, यासाठी तुझा आभार. थँक्यू. आय लव्ह यू. असंच माझ्या निरंतर दीर्घायुषी जीवनात मला सहकार्य कर. थँक्यू. आय लव्ह यू. दोन्ही डोळ्यांना स्पर्श करा. ही सुमधुर सुंदर अशी सृष्टी या डोळ्यांनी आपण बघतोय. या निसर्गाचे सप्तरंगी आपण बघू शकतोय. सुंदर निसर्ग बघण्याची क्षमता या डोळ्यांनी आपल्याला दिलेली आहे. थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू. आय लव्ह यू. दोन्ही ओठांना स्पर्श करायचोय आणि आपली संपूर्ण मुखपोकळी आपल्याला जीवन दान देण्यासाठी, अन्न पाणी ग्रहण करण्यासाठी आपलं हे मुख सहकार्य करताय, त्याच्यासाठी थँक्यू. आपला संवाद दुसऱ्यांशी साधण्यासाठी आपल्याला हे मुख सहकार्य करताय, त्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू. आपल्या संपूर्ण मुखपोकळीला आभार मानायचा आहे. थँक्यू. दोन्ही हात गळ्यावर आणि हा कंठ, या कंठातनं आतमध्ये असणारी आपली श्वसन नलिका, अन्न नलिका, टॉन्सिल्स, थायरॉइड ग्लॅंड अगदी आपल्या जन्मापासून आपल्या आरोग्यासाठी निरंतर कार्य करत आहे. थँक्यू. आय लव्ह यू. प्रत्येक ऑर्गनला थँक्यू. दोन्ही हात लंग्सवर ठेवायचे. आपले दोन्ही लंग्स सतत आपल्याला प्राणवायूची ऊर्जा पोहोचवत आहे. अगदी आपल्या जन्मापासून हा दिव्य प्राणवायू आपल्यापर्यंत पोचवत आहे, त्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू. आय लव्ह यू. या हृदयाने एक क्षणही, एक सेकंदही सुट्टी घेतली नाही. आपल्याला जगवण्यासाठी आपलं हृदय कंटिन्युअस कार्य करत आहे, निरंतर कार्य करत आहे. या हृदयाला थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू. आय लव्ह यू. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्या पोटावर हात ठेवा. लिव्हर, स्टमक, पॅनक्रियास, गॉल ब्लॅडर, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, आपलं युट्रस, जेनेटिक ऑर्गन्स, संपूर्ण पाठीचा मेरुदंड जो आपल्याला ताठ मानेने राहण्यास सहकार्य करतो, अशा प्रत्येक ऑर्गननी निरंतर काम करत आहे. आपण चुकीचा आहार घेतला तरी ते पचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण चुकीच्या जीवनशैलीने वागलो तरी आपल्याला स्वास्थ्यासाठी निरंतर आपलं हे डायजेस्टिव्ह सिस्टम काम करत आहे. जस्ट से थँक्यू. आय लव्ह यू. आजपर्यंत आपण याला कधीच थँक्यू म्हटलं नाही. कितीदा आपण याच्यावर अन्याय केला, भूक नसताना चुकीचा आहार घेतला आणि आजपर्यंत याच्या तब्येतीची काळजी न करता आपल्याला पाहिजे असलेलं अन्न आपण ग्रहण केलं आणि कित्येकदा याच्या कार्यात अडथळे निर्माण केले. त्यासाठी याला सॉरी म्हणायचं आहे. आणि तरी देखील याने आपलं ते चुकीचं आहाराला पचवण्यासाठी सहकार्य केलं, त्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू. आय लव्ह यू. दोन्ही पायांना स्पर्श करा आणि या पायाने आपलं वजन अगदी आपण पहिल्यांदा स्वतःच्या भरोशावर उभं राहिलो तेव्हापासून आज तयार आपल्या संपूर्ण शरीराचं वजन पेललेलं आहे आणि आपण जे काही चालू शकतो आहे, याच पद्धतीने अगदी दीर्घायू जीवनासाठी या पायांनी आपली साथ द्यावी, त्यासाठी दोन्ही पायांना थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू. आय लव्ह यू. कारण यांचे कार्य व्यवस्थित आहे म्हणून आपलं जीवन आहे, जीवनाचा आनंद आहे. दोन्ही पायांना स्पर्श करून थँक्यू म्हणा. आता दोन्ही हाताला मायेने स्पर्श करा, कारण या हातांनी आपण किती कार्य केले, या हातांनी आपण भाषा लिहिल्या, या हातांनी आपण आपल्या शरीराला स्वच्छ केलं, या हातांनी आपण अनेक कार्य केले. जे काही कार्य आपण करतो या हातांमुळे करतो. या हातांना मायेने स्पर्श करा आणि थँक्यू. आय लव्ह यू म्हणा. थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू. आय लव्ह यू. आणि हे कळत नकळत मी जर माझ्या या देहावर अन्याय केला असेल, मी माझ्या या देहाची काळजी घेतली नसेल, त्याच्यासाठी हृदयावर हात ठेवून या देहाला सॉरी म्हणा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू.
आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आजपासनं निरंतर मी पहिल्या क्रमांकावर तुला महत्व देणार, कारण तू माझ्या सोबत आहे. त्यात तुझ्याच भरोशाने माझे सगळे नाते माझ्या सोबत आहे. माझं घर, माझी समृद्धी माझ्या सोबत आहे. तूच माझं जीवन आहे. आणि म्हणून आजपासून मी तुझ्या आनंदाची आणि आरोग्याची जबाबदारी घेत आहे. मी तुझ्या आनंदाची आणि आरोग्याची जबाबदारी घेत आहे. थँक्यू. 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 आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आणि आपल्या हाताला एक प्रेम चुंबन घ्यायचं आहे. येस, आय लव्ह यू. आय प्रॉमिस की मी तुझ्यावर निरंतर प्रेम करणार आहे. निरंतर प्रेम करणार आहे. थँक्यू. 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 आणि हळूवार डोळे उघडा. कसं वाटलं पहिल्यांदा स्वतःला प्रेम करून? कसं वाटलं? एनीबडी? क्या फिलिंग रहा? काहीच नाही वाटलं? एनी शेअरिंग? रेज युअर हँड. ऍक्सेप्ट. संगीता मॅडम बोला, काय वाटलं? माईक माईक ऑन नाही झाला तुमचा. माईक माईक ऑन करायचा प्रयत्न करा. हा बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप सुंदर. पहिल्यांदा शरीराला थँक्यू म्हटलं. शरीर इतकं आपल्यासाठी करतो, पण त्या शरीरालाच आपण कधी थँक्यू म्हणत नाही. हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. आणि आज ती जाणीव तुम्ही करून दिली, त्याकरता तुमचं थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. सो मच. ममता पाटील मॅडम येस, नमस्कार मॅडम. बोला. माझा आज पहिलाच दिवस आहे, पण ज्या ज्या अवयवावर तुम्ही सांगितलं तसं हात ठेवत गेलो, तर त्या अवयवात फिलिंग होत होतं, काहीतरी चेंज, काहीतरी होतंय असं जाणवत होतं अगदी. आणि नक्कीच म्हणजे जे सकारात्मक बदल जे घडायचे ते नक्कीच होतील यावर विश्वास बसतोय म्हणजे. येस, ग्रेट, ओके, छान, थँक्यू. थँक्यू. सरिता सोवानी मॅडम, अनम्यूट करा सरिता मॅडम, हा, बोला. खूप छान. म्हणजे अगदी भरून आलं असं. प्रत्येक अवयवाला आपण आतापर्यंत कधीच थँक्यू म्हणलं नव्हतं. इतकं भरून आलं आणि असं हलकं हलकं सगळं शरीर वाटायला लागलं. खूपच भरून आलं. अगदी बरं. अगदी म्हणजे खरंच वेगळंच काहीतरी असं जाणीव होते. खूप छान. सो ग्रेट. बरेच मेसेज आले की असं कधीच केलेलं नव्हतं. लक्षात घ्या, का करायचं? रोज एकदा आरशासमोर उभं राहून या देहाला थँक्यू म्हणायला शिका. मी का बरं थँक्यू म्हणायचंय? कारण हा देह जोपर्यंत कोई नहीं है, अपना अपना पराया कोई नहीं रहेगा. कारण सगळे नाते या देहाला कनेक्टेड आहे. बरोबर आहे की नाही? माता पिता या देहाशी जोडलेले आहे. पती, मुलं, सगळे नाते आपल्या या औराची, या देहाच्या आजूबाजूला आहे जगात. आणि म्हणून याची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. पण आपण ऍक्टिव्हिटी करणारच आहे पुढे, त्याच्यात उत्तर देते मी. पण जस्ट से आय लव्ह यू. ओके. आणि रोज ज्यांनी आज कोणी कोणी म्हटलं सकाळी उठल्यावर, कोणी ही ऍक्शन केली आहे, कसं वाटलं मॅडम? पूजा मॅडम अनम्यूट करा बरं. कसं वाटलं सांगा. मी काल होमवर्क दिला होता. होमवर्क केल्यावर कसं वाटलं? छान. मी आत्ता करत होते, माझा मुलगाही माझ्यासोबत बोलत होता. खूप छान वाटलं. खूपच छान. येस, ग्रेट. तर आणि कोणी कोणी काल लिहिल्यानंतर आज हलकं वाटलं. काल जे टास्क दिलं होतं की लिख के जला डालना, वो ऍक्शन ऍक्टिव्हिटी किसने की? काल मी काही गोष्टी लिहून जाळायला सांगितल्या होत्या, कोणी जाळल्या? मेधा मॅडम, कसं वाटलं सांगा. वो दुखों को जलाने के बाद क्या फीलिंग हुआ? अनम्यूट करा, माइक ऑन करा मेधा मॅडम. हा बोला. हा. खूपच मला म्हणजे म्हणजे शब्दच नाहीये. शब्दा पलीकडचं मला असं वाटलं की आपण म्हणजे माझं वय आज 64 आहे. 64 वर्षात जे केलं नाही ते आज तुमच्यामुळे घडलं. आणि माझ्यातलं नकारात्मकता संपायला सुरुवात झाली. ह्याचं मला, मी तुमचे प्रचंड आभारी आहे. प्रचंड. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, थँक्यू.
सुरू करूया आजच्या सेशनला याच नवीन ऊर्जांसोबत. आता आपण एक स्वतःचं रिफ्रेशिंग केलेलं आहे. स्वतःला थँक्यू म्हणून स्वतःच्या प्रेमात कोण कोण पडले असाल तर त्या सगळ्यांचं अभिनंदन. कारण जगाच्या प्रेमात खूपदा पडायचा प्रयत्न करतो पण स्वतःलाच प्रेम करणं विसरून जातो. कारण सेल्फ लव्हची जर कमी असेल ना, बाहेर सुखो का कितना भी म्हणजे असं महाल जरी बांधून तयार असला ना, त्या सुखातही आपण आनंदी नसतो. कारण स्वतःलाच प्रेम नसतो, स्वतःलाच किंमत नसतो. तर सगळ्यात पहिले प्रेम कुणाला तर स्वतःला करायचं. कारण तुम्ही आनंदी असाल तर अख्ख्या कुटुंबाला पूर्ण प्रेमाने आणि आनंदाने भरून टाकणार आहे. तो सबसे पहिले खुद से प्यार करो, बच्चों की तरह प्यार करो, क्योंकि खुद को प्यार करोगे तो सारी दुनिया को अपना पाओगे, और खुद के ही प्रति नफरत पालोगे तो जीवन में कितना भी होगा कुछ नहीं होगा. कालचं ज्यांना पाहायचं आहे ग्रुपवर व्हिडिओ टाकलेला आहे. नाही तर वर्टेक्स हॅपी लाईफ हे माझं युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. रोजचा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये मिळेल. तर कालचा ज्यांचा व्हिडिओ मिस झालेला आहे, मिळाला नसेल तर ग्रुपवर आहे, नाही तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कालचा व्हिडिओ भेटून जाईल. ओके. कारण कालचं रिपीट करणार, कारण 10 दिवस कमी पडतात. तो खूप घाई करावं लागतं आणि मला कोर्स संपवायचा नाही आहे, तुमच्यापर्यंत शिकवायचं आहे. ठीक आहे. कोर्स संपवण्यासाठी नाही आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे क्लाससाठी. इन्व्हेस्टमेंट काय आहे? तुमच्या आयुष्यातले क्षण, जीवनातले आनंदाचे क्षण ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. तेवढे श्वास तुम्ही देऊन राहिलेत. ओके. तर आपण टॉपिक चालू केला होता काल, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, ज्याच्यातनं आता आपण बघतोय की आपल्या, एक मिनिट माझ्याकडनं ना शेअरिंग दुसरी स्लाइड झालेली आहे. लेट मी शेअर अनदर स्क्रीन. ओके. मिली. ओके. तर आता जी स्क्रीन मी शेअर करते, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आता आपलं जे चेतन आणि अवचेतन मन आहे, तर आता जो काही तुम्ही आत्ताच्या घडीला जो क्लास करत आहे, हा तुम्ही तुमच्या कॉन्शियस माइंडनी करत आहे. कशाने करत आहे? कॉन्शियस माइंडनी. की माझे शब्द तुमच्या कानावर पडतात आहे, तुमच्या बुद्धीने जे तुम्ही ग्रहण करता आहे, कोणी नोट्स काढताय, कोणी ऐकता आहे, तर हे सगळ्या ऍक्टिव्हिटी कशात नव्हत्या? तुमच्या कॉन्शियस माइंडनी. पण कळत न कळत आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, कुठेतरी या सगळ्या गोष्टींचं स्टोरेज चालू असतं. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण ग्रहण करतो का? सकाळपासून रात्रीपर्यंत बऱ्याचशा घटना घडत असतात आणि त्या घटनांना आपण काय करत असतो? सगळ्याच आपोआप काही घटना डिलीट असतात. नाही तर दररोज बिलियन्स मध्ये आपल्या माइंड मध्ये 70,000 थॉट तयार होत असतात. तेवढे थॉट जर डोक्यात ठेवले तर कसं होईल? म्हणून काही थॉट येतात आणि जातात, पण ज्या थॉटला तुम्ही सतत रिपिटेशन देता, ते दुःखाचं असेल तर तो दिवस दुःखी जाईल. जर तो थॉट आनंदाचा असेल तर तुमचा अख्खा दिवस आनंदी जातो. होत आहे असं की एखाद्या विचारांना, समजा आज पूजा मॅडम अनम्यूट करा. जर आज एखादी सकाळी आनंदाची घटना झाली, किंवा आता तुम्ही रेडिओवर किंवा टीव्हीवर एखादं गाणं ऐकलं जे तुमच्या आवडीचं आहे, तर ते तुम्ही दिवसभर गुणगुणान की नाही, आपोआप गुणगुणले जातं की नाही जात? अनम्यूट करा पूजा मॅडम, सांगा मला, उत्तर द्या. हो, होतं तसं. आपोआप गुणगुणल्या जातं आणि त्या हो, गुणगुणण्यात हो. आनंदी असता का दिवसभर. त्यावेळेस? त्यावेळेस आनंदी असता हो, का? बरोबर. हो, जेव्हा ते गाणं गुणगुणता त्यावेळेस तुम्ही आनंदी पण असता, बरोबर? याचाच अर्थ काय आहे की जे आपण करत असतो, म्हणजे ज्या आनंदाच्या क्षणांना जर राहिलं दिवसभर आनंदी, आणि सकाळी सकाळी कोणीतरी, तुम्ही कामात होते आणि वाईट तुम्हाला बोलले काही शब्द, सकाळी सकाळी तुम्ही खूप म्हणजे उठलात आणि आनंदी होतात आणि कोणीतरी वाईट बोललं, मग दिवस कसा जातो? अनम्यूट करा. काय होईल मग त्या दिवशी? माईक ऑन करा. थोडी एनर्जी लो होते. हे का बोललं आपल्याला, किंवा हे विचार कंटिन्यू आपल्या माइंड मध्ये तो चालू राहतात दिवस दिवस. विविध नकारात्मक विचारांच्या बरोबर. शृंखलांनी सुरू होतो आणि संपतो. अगदी बरोबर. झोपताना सुद्धा तेच नकारात्मक विचार आपल्या माइंडमध्ये असतात. बरोबर की नाही? याचाच अर्थ काय की आपला प्रत्येक विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. पण माणसाचं कसं आहे? जर दिवसभरात, आता कुणाचा माईक ऑन करायचा? सुनीता मॅडम अनम्यूट करा बरं.
सुनीता मॅडम अनम्यूट करा. आता मला सांगा, दिवसभरातल्या चांगल्या घटना जास्ती आठवतात की वाईट घडलेलं जास्ती आठवतं? काय आठवतं? रात को सोते समय ज्यादातर हमें क्या याद आता है? दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी की झालेला कोणी वाईट एखादा प्रसंग? काय सुनीता मॅडम, तुम्ही अनम्यूट नाही करून राहिले, अनम्यूट करा बरं. विशाखा मॅडम माईक ऑन. हा बोला सुनीता मॅडम, काय आठवतं? वाईट घडलेल्या गोष्टी. हा, विशाखा मॅडम तुम्ही सांगा, काय आठवतं? अनम्यूट करा. ते वाईट घडलेलं जास्त आठवतं. आणि काय होतं की आपल्याला चांगलं आठवत नाही. 2 मिनिटं माईक ऑन ठेवा. आपल्याला जे काही नकारात्मक आपल्या वलयामध्ये घडलं ते आपल्याला ते जास्तीत आठवतं, जास्त आठवतं. आठवत आणि राहतं. सबकॉन्शियस माइंड, आता जे आपण सबकॉन्शियस माइंड शिकतोय, ते सबकॉन्शियस हम्म, माइंड काय करतं? आपण जेव्हा रात्री झोपायला जातं तेव्हा आपलं हे चेतन मन झोपतं आणि हम्म, सबकॉन्शियस माइंड जागं होतं. आणि सबकॉन्शियस माइंडला झोपताना जो विचार तुम्ही द्याल तर त्याला काय वाटतं, जर आता एखादा व्यक्ती दिवसभर म्हणणार मी आजारी आहे, मी आजारी आजारी आहे, सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट समजत नाही. त्याचा प्रॉब्लेम काय आहे? त्याला चांगलं आणि वाईट कळत नाही. जो विचार तुम्ही सतत करता, अरे याला आजार पाहिजे आहे, त्याला आजार शब्द समजला, तो तुमच्या जीवनात आजार देईल. तुम्ही एखाद्या व्यक्ती राग 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 राग, मला राग आलाय, मी एवढं चांगलं करते, हा राग व्यक्ती मला का बरं, तर तो सबकॉन्शियस माइंडला शब्द कोणता पोहोचला? राग पोहोचला. तो तुम्हाला अधिक राग निर्माण करणारे कारण देईल. कारण सबकॉन्शियस माइंड अलादीनचा चिराग आहे. त्याच्याजवळ हम्म. एवढी पॉवर आहे की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मल्टिपल करून देतो. जसं शेतकरी काल सांगितलं की एक बी पेरतो आणि त्याला मल्टिपल धान्य भेटतो, त्याच पद्धतीने आपण रात्री सबकॉन्शियस माइंडला ज्या सूचना देतो ते विचार मल्टिपल करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मग आता याच्यावर उपाय काय? मग सबकॉन्शियस एक माइंडला गोष्ट जाणीवपूर्वक तुम्हाला ती गोष्ट सांगायची आहे जी तुम्हाला जीवनात पाहिजे. तर एक लिस्ट काल मी सांगितलं होतं की तुम्हाला काय पाहिजे आहे याची लिस्ट बनवा. काल मी होमवर्क दिला होता ना, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, याची एक लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. का बरं बनवायची आहे? कारण ती लिस्ट जेव्हा तुम्ही बनवाल आणि ती लिस्ट तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला रोज सांगायची आहे 3 वेळा. जसं रोज झोपताना म्हणेल, काय माझं नशीब चांगलं नाहीये, मी एवढे प्रयत्न करून मला सक्सेस मिळत नाही, असे लोक करतात. झोपताना सगळी निगेटिव्हिटी आठवते की नाही आठवत आपल्याला? आहे की नाही? आठवतात, झोपताना सगळी निगेटिव्हिटी आपल्याला आठवते. मग जर आठवतात. झोपताना एखाद्याने विचार करून ठेवला की माझ्यासारखं कमनशिबी कोणी नाही आहे, यूनिवर्स देईल, तो क्या बोलना है? उसका उल्टा बोलना है. सबकॉन्शियस माइंड बोलते ना, दिल तो बच्चा है जी, उसको जो बोलोगे वो करेगा. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टींनी त्याला आनंदी करता येतं सबकॉन्शियस माइंडला. मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं, मैं भाग्यशाली हूं असं तर सांगितलं तर त्याच्या माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठला शब्द टाकताय तुम्ही? मैं भाग्यशाली हूं. संपूर्ण स्वास्थ्य मेरे तथा मेरे परिवार की स्वाभाविक अवस्था है. संपूर्ण स्वास्थ्य मेरे तथा मेरे परिवार की स्वाभाविक अवस्था है. काय अफर्मेशन राहील? संपूर्ण स्वास्थ्य मेरे तथा मेरे परिवार की स्वाभाविक अवस्था है. आई अर्न दिस मच अमाउंट पर मंथ. आप इंटेंशन दे रहे माइंड को, मी दर महिन्याला एवढे पैसे कमवते. ठीक आहे, मी एका आलिशान बंगल्यात राहत आहे किंवा माझ्याजवळ एक आलिशान बंगला आणि कार आहे. अशी अफर्मेशन. हे देवा मला हे मिळू दे नाही. यू आर जस्ट लिव्हिंग. एनर्जी कशी द्यायची आहे की तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये आता आहात. तर ते अफर्मेशन झालेलं आहे. काही ठिकाणी आपल्याला वाटत की झालेलं आहे. ठीक आहे, जसं आता माझा मुलगा नेक्स्ट इयर 10th मध्ये राहील, तर मी काय म्हणेल की माझ्या मुलाला 2026 मध्ये होणाऱ्या 10वीच्या परीक्षेत 95% मार्क मिळालेले आहेत. आता तुमच्यापैकी म्हणेल असं म्हटल्याने झालं असतं तर सगळ्यांचं झालं असतं, किती लोकांच्या डोक्यात हा प्रकाश आला? असं म्हटल्याने झालं असतं का? तुम्हाला गंमत सांगते, माझा मुलगा जेव्हा 9th ला होता, काही प्रॉब्लेम, म्हणजे सायकोलॉजिकल सायकिक अटॅक, रेकीच्या 3rd लेवलमध्ये जो शिकवलं जातं त्याच्यावर थोडा इफेक्ट झाला आणि 9thचे जवळपास 4 महिने तो शाळेत गेला नाही. 4 ते 6 महिने रेग्युलर शाळेत गेला नाही. ट्युशनला तर सकाळी मी पोचून यायची, इथून येऊन क्लास चालू केला नाही, 2चं बॅच, तर मला तिथून ट्युशन मधनं फोन आला, रडत आहे घेऊन जा. असं करता करता त्याचं 9thचं वर्ष गेलं आणि 62 वर त्याचं पर्सेंटेज आलं. मागच्या वर्षी माझा मोठा मुलगा 10th ला होता. बट थँक्स टू रेकी. रेकी काय करू शकते त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगते.
अफर्मेशन आणि सगळ्या ज्या हिलिंग टेक्निक, ज्या डिस्टन्स हिलिंग वगैरे आपण सेकंड लेवलला वगैरे करतो, मागच्या वर्षी तो 90%नी 10वी बोर्डाची परीक्षा पास झाला. अफर्मेशन काम करते है. त्याचं साधं उदाहरण तुम्हाला सांगू का कसं करतं? तुम्ही लहान मुलं जेव्हा तुमचे होते, ठीक आहे, आता कुणाला तरी अनम्यूट करू, ज्यांचे आता मुलं मोठे झाले असतील, 8-10 वर्षाचे किंवा लहान असतील, कोणी आहे का मला माझ्यासोबत बोलायला? ओके, वंदना मॅडम अनम्यूट करा. अनम्यूट करा, माईक ऑन करा. हा, आता तुमचं लहान मूल जेव्हा चालायला शिकलं फर्स्ट टाइम, ठीक आहे, तर तेव्हा जेव्हा ते चालायला शिकलं त्याच्या मागे धावत असताना तुम्ही कितीदा त्याला म्हटलं, अरे थांब पडशील? हॅलो. हा, आवाज येतोय का माझा? हो, येतोय येतोय. हा, तर जेव्हा तुमचं लहान मूल चालायला शिकलं पहिल्यांदा आणि तो जेव्हा धावायचा प्रयत्न करत होता, तुम्ही काय म्हटलं त्याला? अरे थांब पडशील, अरे थांब हा, पडशील, अरे थांब पडशील. हो मुलगा पडला का समोर? झालंय का असं? हो. झालंय असं का बरं झालं? झालंय झालंय तुम्ही अफर्मेशन दिलं, अरे पडशील, झालंय. अरे पडशील, अरे पडशील, थांब नाही तर पडशील. मुलगा पडला, बरोबर की नाही? म्हणजे काय केलं तुम्ही? जे अफर्मेशन बरोबर दिलं त्या अफर्मेशननी काम केलं. जसं मी माझ्या मुलासाठी अफर्मेशन केलं. केलं की त्याला अबव 90 मार्क मिळाले, पण तो 62 वाला पोरगा कमीत कमी 90% पर्यंत पोहोचला. तर अफर्मेशन काम करतं. ठीक आहे. आता एखाद वेळेस अनायास कुठल्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते आणि ती घटना आपल्या जीवनात घडते. म्हणजे आज असं वाटलं की आज काहीतरी गडबड होणार आहे आणि ती झाली, असं होत आहे की नाही? म्हणजे कुठल्याही गोष्टी दोनदा क्रिएट होतात, लक्षात घ्या. आता हा जो पेन आहे, हा पेन माझ्या हातात जो पेन आहे, हा पहिले कुणाच्या तरी माइंड मध्ये क्रिएट झाला? येस ऑर नो? हा पेन कुठेतरी माइंड मध्ये क्रिएट झाला, मग त्या फॅक्टरीमध्ये त्या पद्धतीने मशिनरीमध्ये त्या बनला आणि मग माझ्या हातात आला. एवढंच काय, इथून उठून संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे, तो पण आज भाजी कोणती करायची पहिले माइंड मध्ये तयार होईल, मग त्याचं साहित्य येईल आणि मग ती भाजी तयार होईल. बरोबर की नाही? लक्षात आलं? कुठलीही गोष्ट या जगामध्ये दोनदा क्रिएट होते, पहिले माइंड मध्ये आणि मग त्याच्यावर ऍक्शन दिली जाते मग प्रत्यक्षात. आणि म्हणून सबकॉन्शियस माइंडला काय सांगायचं आजपासून? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. याच्यासाठी जपानचे एक सायंटिस्ट आहे मासुरे इमाटो, त्यांनी काही प्रयोग केले. म्हणजे मी सांगते म्हणून नाही, गुगलवर जाऊन तुम्ही मासुरे इमाटोना सर्च करू शकता. काय प्रयोग केले त्यांनी? पाण्याबद्दल आपण काय म्हणतो? पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो होय उस जैसा. म्हणतो की नाही पाण्याला असं, की पाण्याला ज्या रंगात मिळवलं त्या रंगात. आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकली पाण्याची चव तुमच्या शब्दांनी बदलेल हे प्रॅक्टिकल क्लासमध्ये घेणार आहे. तुम्ही पाण्याला म्हणाल की हे तुला तीर्थाची चव आलेली आहे, हे पाणी तू तीर्थासारखा बनलेला आहे आणि त्या पाण्याची चव तीर्थासारखी बनेल, हे प्रॅक्टिकल या 10 दिवसांमध्ये आपण घेणार आहे. तर हे मसुरे इमोटोंनी सांगितलं. कसं सांगितलं? तर मसुरे इमोटोंनी पाण्यावर काही प्रयोग केले. तर त्यांनी अफर्मेशन दिल्या पाण्याला. काय दिल्या? पाण्याला त्यांनी अफर्मेशन दिल्या. कारण या सबकॉन्शियस माइंडला आपल्या बाजूने वळवण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी 3 गोष्टी लागतात. एक अफर्मेशन, दुसरं व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं मेडिटेशन. तर पहिलं त्यांनी अफर्मेशनवर कोणी काम केलं? तर मसुरे इमोटोंनी काम केलं. यांनी हिडन मेसेज इन द वॉटर, द मिरॅकल ऑफ द वॉटर, हिडन मेसेज इन द वॉटर असे काही पुस्तकं लिहिले. हे तुम्हाला पूर्ण गुगलवर भेटून जाईल. मी सांगते म्हणून नाही, गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे. तर त्यांनी आता हे काही पाण्याचे फोटो काढले, पाण्याचे काही फोटो काढले. कोण कोण हे पाणी पिणार? हे पाणी पिणार का तुम्ही? पाण्याची इमेज आहे, कोणी पिईल काय पाणी? तुम्ही पिता हे पाणी? तुम्ही पाणी पिताय हे कसं? मी आताच म्हटलं, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दे होय उस जैसा. आणि त्या पाण्याला आपण जवळ घेऊन बसलोय आणि मनामध्ये नकारात्मक विचार चालू आहे कोणातरीसाठी. इसने मेरे साथ आज अच्छा नहीं किया, हे ना काही कामाचे नाही, ऐकतच नाही, ही तर काहीच कामाची नाही, डोक्यावर बसलेली आहे, असे जे विचार, मुलगा तर अभ्यासच करत नाही, असे विचार आपण त्या पाण्याजवळ ठेवले. ज्या पद्धतीने तुमच्या शब्दांनी पाण्याला तीर्थाचीच गोडी येते, त्याच शब्दांनी त्या पाण्याला असे नकारात्मक व्हायब्रेशन येते. आणि लक्षात घ्या,
की त्याच पाण्यामुळे मग आपल्याला बाकीचे आजार होतात. कारण नकारात्मक ऊर्जांचं पाणी कळत नकळत आपल्या, म्हणून का बरं, आपलं शरीर देखील 70% पाण्याने बनलेलं आहे. आपल्या शरीरात देखील 70% पाणी आहे. मग आपल्या विचारांचा प्रभाव त्या शरीरातल्या पाण्यावरही होतो ना, बाहेरच्याच पाण्यावर नाही. आपला अंदर भी 70% भरा आहे, बरोबर. आणि म्हणून सगळ्यात पहिले सौंदर्य निर्माण करायचं आहे ते विचारांमध्ये. ज्या दिवशी विचार शुद्ध होतील, ऍक्शन शुद्ध होतील, ऍक्शन शुद्ध झाल्या की जीवन शुद्ध होईल. आणि म्हणून विचारांना जाणीवपूर्वक रोज सांगायचं आहे व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. कसं सांगायचं? काल मी उपाय सांगितला, येलो पेजवर लिहा काय पाहिजे ते रेड पेननी. येलो पेजवर फक्त रेड पेननीच लिहायचं. मी माझं विजन बोर्डही दाखवला की विजन बोर्डवर मी माझं रेड पेननी सगळं विजन लिहून ठेवलेलं आहे की मला 2025 मध्ये काय काय पाहिजे आहे. त्या पद्धतीने तुमचे विजन्स लिहा आणि या सगळ्या गोष्टींवर एक सुंदर पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये निर्माण करायची आहे. यू विल गेट द रिजल्ट. आप अपने जीवन में बहुत खुशहाली लाने वाले हो. एक मिनिट बेटा, फोन घेशील? एक मिनिट. ओके, सॉरी, एक फोन आलेला होता. चलो, तर आता आपल्या जीवनाला आनंदी करायचं असेल तर सबकॉन्शियस माइंडला आदेश द्यायचे आहे. मन का दास नाही बनना है, हमें मन का मालिक बनना है. आता काय करतो, आपल्याला सगळं बघा, का बरं आपल्या मनावर आपल्याला काम करायचं आहे, सबकॉन्शियस माइंडवर. भगवान बुद्धांनी काय म्हटलंय? माइंड इज एव्हरीथिंग व्हॉट वी थिंक वी बिकम. जो विचार आपण करणार आहे तसंच आपण बनणार आहे. त्याच्यानंतर मनावर प्रत्येकाने सांगितलंय की मन करारे, समर्थांनी काय सांगितलंय? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. बहिणाबाईंनी काय म्हटलंय? मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. आणि म्हणून आपल्याला जे काही काम करायचं आहे ते या मनावर करायचं आहे. जेव्हा तुम्ही या मनाला सकारात्मक ऊर्जा पोचवायला लागाल तेव्हा मन तुमच्यासाठी काम करेल. आता आपल्या तर आनंदाच्या चाब्या वाटून ठेवलेल्या. बर्थडे किसी ने भूल गया हम दुखी, मैरिज एनिवर्सरी किसी ने भूल गए हम दुखी, अगर किसी ने 2 शब्द गलत बोल दिए हम दुखी. कारण आपण आनंदाचे रिमोट वाटून टाकले. बटना दाबल्या की आपलं चॅनल चेंज. थोडं वापस घ्या ते रिमोट आणि जीवनाला नव्या आनंदाने जगायचं आहे. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्या ताब्यात आणायचं आहे. आणि हा जो सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी जगतो, काम करतो, त्या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेने, पॉझिटिव्हिटीने आपल्याला आपल्या लाईफमध्ये आणायचं आहे. एक मिनिट, आज पीपीटीला काय झालेलं आहे? आज चुकून दुसरीच पीपीटी सुरू होते. मिळाली. एकच मिनिट, इसको क्लोज करेंगे. ओके, चलो. तर आपण पाण्याला या पद्धतीने जर बघितलं तर कुणाची प्यायची इच्छा होणार नाही, पण आजूबाजूचे व्हायब्रेशन्स हे पाणी कलेक्ट करत असतं. पण त्याच पाण्याला जेव्हा तुम्ही सकारात्मक अफर्मेशन देता, हे सायन्सने सिद्ध केलेलं आहे, मी म्हणत नाही, डॉक्टर मसुरे मोटोंनी सिद्ध केलेलं आहे की जेव्हा तुम्ही त्याच पाण्याला सकारात्मक प्रार्थना करता तर त्या पाण्याचे व्हायब्रेशन चेंज होतात. आणि आपण काय म्हटलं, मनुष्य देखील 70% पाण्याने बनलेला आहे. मग त्याच्या प्रती आमचे हे असेच आहे, हे बदलूच शकत नाही असं म्हणण्यापेक्षा आमचे हे खूप प्रेमळ आहेत आणि त्यांच्यासारखं जगात चांगल्या व्यक्ती नाही असं म्हटलं तर त्यांच्यातही आतमध्ये 70% पाणी आहे, तर त्यांचे पण व्हायब्रेशन चेंज होतील की नाही या अशा डायमंड सारखे. तर त्याच्यामुळे आपल्याला जे पाहिजे आहे ते सकारात्मकतेने, पॉझिटिव्हिटीने जे आपल्याला पाहिजे आहे ते म्हणायचं आहे. मुलं अभ्यास करत नाही, मुलं ऐकत नाही, मुलं महामूर्ख आहे असं म्हणण्यापेक्षा यू आर द बेस्ट म्हणायचं. माझा मुलगा या जगातला सगळ्यात आदर्श मुलगा आहे, तो त्याच्या अभ्यासात आणि जीवनामध्ये खूप आनंदाने, सक्सेसनी काम करतं असं म्हणायला शिका. युअर एव्हरी वर्ड कॅन चेंज युअर लाईफ. आणि त्याला अधिक प्रेमाने, अधिक सकारात्मक व्हायब्रेशन दिले तर ते अगदी गोल्डन क्रिस्टलमध्ये तयार होतं. आणि परत जर नकारात्मक व्हायब्रेशन दिले,
आपली वास्तू तथास्तू म्हणत असते. घरामध्ये पाणी ठेवलेलं असते आणि घरामध्ये जर वादाचे भांडणाचे वाक्य येत असतील तर त्याचं व्हायब्रेशन असं असतं आणि म्हणून आपण असं पाणी पित असतो. मनुष्य पण 70% पाण्याने आहे. घरात जे आपण पाणी अन्न ग्रहण करतो त्याला प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन आहे. म्हणून आजपासनं प्रत्येकाप्रती थँकफुलनेस ठेवा. जसं आज आपण क्लास चालू करताना या देहाला थँक्यू म्हटलं, या जीवनाला थँक्यू म्हटलं, त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायचं आहे. का बरं थँक्यू म्हणायचं आहे त्याचं उत्तर तुम्हाला देते. कारण तुम्ही जे जीवन जगताय कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. कारण काही लोकांना डोळे आहेत ते बघू शकत नाही, कान आहे तो ऐकू शकत नाही, तोंड आहे बोलू शकत नाही, आपल्या शरीराचे सगळे ऑर्गन काम करत आहेत. जस्ट से थँक्यू. लक्षात घ्या, थंडीमध्ये आपण ब्लँकेट घेऊन एक तास जास्त झोप घेऊ शकतो, पण काही लोकांना उघड्यावर पांघरायला ब्लँकेट देखील नाही आहे. त्यांच्यापेक्षा आनंदी जीवन आपण जगू शकत आहे. त्यांना वाटतं की मला छत नको, पण पांघरायला एक ब्लँकेट जरी मिळालं तरी मी समाधानी आहे. म्हणून तुम्ही कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. यू आर द हॅपीएस्ट पर्सन. तर आज से लिखो की क्या मेरे पास अच्छा है. बघा, स्वयंपाक म्हणजे आपल्या घरातलं जे अन्न आहे ते पूर्ण ब्रह्म आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणणारी संस्कृती आहे आणि म्हणून स्वयंपाक करत असताना छान असं लोकसंगीत, छान असं देवाचा एखादा मंत्र, ज्या कुठल्या ईश्वराला मानता त्याचा मंत्र लावून स्वयंपाक करा. कारण मगाशी म्हटलं ना त्या मॅडमला, मॅडम आनंदी असला तर गाणं गुणगुणता की नाही, आणि सकाळी एखादा गुणगुणलेलं गाणं दिवसभर गुणगुणलं जातं. जेव्हा तुम्ही गुणगुणत स्वयंपाक करता तेव्हा स्वयंपाक लवकर होतो की नाही होत. आणि सकाळचा एखादा नकारात्मक विचार, मुलाची कमी भेटलेले मार्क विचार करून स्वयंपाक करता, त्या स्वयंपाकात कधी मीठ जास्ती पडतं तर कधी पडतच नाही, विसरून जातो. होतं का बरं? कारण तुम्ही जे काम करत असता तिथे तुमच्या सोबत तुमचं माइंड प्रेझेंट नसतं. माइंड इज एव्हरीथिंग. आणि म्हणून स्वयंपाक करत असताना, कारण व्हायब्रेशन्स आहेत, अन्नाचे व्हायब्रेशन्स, मी तुम्हाला ते चार्ज करायला शिकवणार आहे. जेव्हा तुम्ही त्या अन्नाला म्हणता की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे, त्या तुमच्या अफर्मेशन सोबत घरातल्या त्या अन्नाला अमृताची गोडी येते. आणि तोच रागात, हट काय कटकट, अजून स्वयंपाक मलाच करायचा आहे, सगळे लोक बसलेले आहेत आरामात टीव्हीच्या समोर आणि मीच काय रोज किचन मध्ये राबते, या व्हायब्रेशनने जर स्वयंपाक कराल, त्या स्वयंपाकाला कितीही गोड गोड बना, त्या स्वयंपाकाला अमृताची गोडी येऊ शकणार नाही. आणि तुम्ही फक्त स्वयंपाक करत नाही, घरातल्या लोकांना जीवन अर्पण करता. आणि म्हणून कोणी जर एक ग्लास पाणी मागितलं ना, त्या पाण्याला म्हणायला शिका की हे पाणी मी या व्यक्तीला देत आहे. हे पाणी या व्यक्तीच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची निर्मिती करू दे. या व्यक्तीला या पाण्यातनं अशा ऊर्जा मिळू दे की याला संपूर्ण जीवनात प्रेम आणि आनंद लाभू दे. बघा, व्हायब्रेशन्स नाही, लोक बदलून जातील. आज आपण ज्या ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, मी जेव्हा तुम्हाला औरा शिकवणार आहे ना प्रॅक्टिकली, दोन व्यक्तींचा औरा एकमेकांमध्ये कसा येतो हे प्रॅक्टिकल सेशन आपण क्लासमध्ये करणार आहे. आणि जर तो औरा पॉझिटिव्ह असेल तर व्यक्ती पॉझिटिव्ह होते, आणि औरा निगेटिव्ह असेल म्हणजे ती व्यक्ती निगेटिव्ह असेल तर आपल्याला नकारात्मक व्हायब्रेशन्स मी तुम्हाला ओळखायला शिकवणार. या 10 दिवसात आपण खूप काही शिकणार आहे, पण रेग्युलर या. व्हिडिओ कधीतरी बघितला जातो, लाईव्ह मध्ये त्यावेळेस शिकल्या जातं. ओके. तर जे अफर्मेशन आपण देतो कळत न कळत तेच जीवन बनत असतं. म्हणून स्वयंपाक करताना पॉझिटिव्ह, बघा सायन्सने सिद्ध केलेलं आहे, जर मायक्रोवेव्ह मध्ये जर पाणी गरम केलं तर त्याच्यामध्ये त्या हीटनी असा इफेक्ट होतो, आणि म्हणून मायक्रोवेव्ह मधला स्वयंपाक आपल्याला आरोग्य देत नाही. त्याच्यानंतर कम्प्युटर जवळ जर 4 तास पाणी असेल तर त्या कम्प्युटरमध्ये किंवा टीव्हीवर जी मारधाड वगैरे सगळी बघितल्या जाते त्याचे व्हायब्रेशन देखील पाणी आणि अन्नामध्ये साठवतात. म्हणून जेवण करताना कुटुंबासोबत सुसंवाद, आनंदाच्या गोष्टी आठवून स्वयंपाक करा. टीव्हीवर कुठलाही असा निगेटिव्ह लावू नका की जे व्हायब्रेशन्स आपल्या अन्नामध्ये आणि कळत न कळत आपल्या शरीराच्या ऊर्जा क्षेत्रावर येतात. फक्त थँक्यू म्हटलं की त्या पाण्याचे व्हायब्रेशन्स चेंज होतात. अगदी मसुरा इमोटोंनी पाण्यासोबत अन्नावर प्रयोग केला, तो म्हणजे भातावर. 3 बरण्यांमध्ये त्यांनी भात भरला. एका याच्यावर लव लिहिलं, एका याच्यावर नथिंग लिहिलं, एका याच्यावर हेट लिहिलं. नथिंगवाल्या बॉटलला उचलून एका कोपऱ्यात ठेवून दिलं, त्याच्याकडे बघितलं नाही. जसे आपल्या जीवनात
तीन प्रकारचे लोक येतात. काही लोकांना आपण जीवापाड प्रेम करतो, त्यांना थोडंसं खर्चटलं तरी आपल्याला सहन होत नाही. काही लोकांना तर असा द्वेष भरून ठेवलेला आहे की त्यांची आठवण जरी आली तरी तळपायची एक मस्तकात जाते. आणि काही जसा दूधवाला भाजीवाला, जे आपल्याकडे काही मॉलमध्ये गेलो एखादं साहित्य दाखवणार म्हणून त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं, ते नथिंग मध्ये आले, ते उनको रख दिया बाजू में. तर त्यांनी प्रयोग केला, नथिंगवाल्याला दूर ठेवलं. लव्हवाल्याला जेवढं चांगलं प्रेमाने बोलता येत होतं की तू माझ्या जीवनात किती महत्वाचा आहे, काय आहे, असं प्रेमाने खूप बोलले. आणि हेटवाल्याला सांगितलं की तू किती मूर्ख आहे, गाढव आहे, तुम्हाला एवढा त्रास दिला, एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे, असं सगळं वाईट ते हेटवाल्या बॉटल समोर बोलले. बघा, भात सजीव नव्हता, निर्जीव होता, पण त्या भातामध्ये लववाला भात ताजा राहिला, नथिंगवाला थोडा खराब झाला. आणि हेटवाल्याला, ज्याला वाईट शब्द बोलले होते, त्याला बुरशी लागली आणि त्या भाताचं पाणी पाणी झालं. मसुरी मोटो नंतर हा प्रयोग हजारो लोकांनी जगामध्ये केला, प्रत्येकाला सेम रिझल्ट आले. गुगलवर याचा रिसर्च उपलब्ध आहे. मग विचार करा की आपल्याही जीवनामध्ये असेच लोक राहतात आणि आपण कोणते व्हायब्रेशन पोचवायचे आणि काय रिझल्ट मिळेल. लक्षात आलं? सायन्सने सिद्ध केलेला मी नाही, सायंटिफिक रिझल्ट आहे. आणि म्हणून ज्या लोकांकडनं आपल्याला खरोखर प्रेमाची अपेक्षा आहे, कसंही जगलात तरी आयुष्य संपणार आहे. महाल बांधा, माडी बांधा, गाडी घ्या, बंगला घ्या, कुछ भी नाही साथ आएगा. कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्का पण सोबत येत नाही, जो दुसऱ्यांनी लावलेला असते. कमवलेलं सगळं इथेच राहतं. म्हणून हे जीवन जगत असताना फक्त आपला प्रेम आणि आनंदाचे क्षण या सोल जर्नीमध्ये सोबत येणार आहे. म्हणून आजपासनं प्रेम वाटायला शिका. जे प्रेम तुमच्या कुटुंबाला जेवढं द्याल ना, कारण एक बी पेराल प्रेमाचं, मल्टिपल प्रेमाची ऊर्जा आपल्या जीवनात येणार आहे. एक आनंदाचा क्षण पेराल, आनंदाचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. आणि म्हणून प्रेम, विश्वास आणि आदराची ऊर्जा पेरा घरामध्ये प्रत्येकाला. म्हणून माझ्या बंधूंना नेहमी म्हणते, घरी गेल्यावर एक पाठीवर थाप छान, का ग आज खूप थकलीस का? आणि बाहेरून व्यक्ती किती तणावातनं, काय संघर्षातनं येतोय, आनंदाने स्वागत करा. जर रागाने, चिडचिड, तुम्ही थकताय, काम करताय, पण जशी एनर्जी द्याल ना तसंच मल्टीप्लिकेशन होणार है. और अगर आगे भी यही मल्टीप्लिकेशन रहेगा तो फायदा नहीं है. चुकून माकून, कारण तुम्ही या क्लासला येणं हे काही जादूची कांडी नाही आहे, हे एक युनिव्हर्सल कनेक्शन आहे. माझ्या गुरु नेहमी म्हणायच्या की रेकी त्याच्याच जीवनात येते ज्याच्या जीवनात रेकीला बदल घडवून यायचा आहे. तर तुम्ही रेकीला नाही निवडलाय, रेकीनी तुम्हाला निवडलेलं आहे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी. तुमच्या जीवनात काहीतरी चालू असेल कुठल्या तरी याच्यात, आणि रेकीला वाटतंय, त्या प्राण ऊर्जा, रेकी म्हणजे काय, प्राण ऊर्जा, सर्वव्यापी जीवनशक्ती, त्या जीवनशक्तीला वाटतंय की तुमच्या जीवनात थोडा आनंद यावा, थोडी पॉझिटिव्हिटी, म्हणून तिने तुमची निवड केलेली आहे. पण कसं असतं ना, जेव्हा त्या निसर्गाने तुमच्यासाठी दार उघडलंय, तर तुम्ही तिला अलाव करणं खूप गरजेचं आहे, त्या ऊर्जेला, की यस, आय एम वेलकम यू. नाही तर काय होईल, 8 दिवसाचा भागवत सप्ताह असं तसं 10 दिवसांचा आपला क्लास, आजचा दुसरा दिवस संपायला आलाय. असं करता करता 10 दिवस संपतील, पण जीवनामध्ये पाहिजे असलेला बदल होणार नाही. सो अलाव युअर सेल्फ फॉर युअर पॉझिटिव्हिटी अँड हॅपीनेस. आपल्या जीवनातल्या सकारात्मकतेसाठी या रेकीला आपल्या जीवनात स्वीकार करा. कारण ही रेकी इतकी सुंदर शिकणार आहे. आपण अजून रेकीला सुरुवातही केली नाही. आपली काय चालू आहे, शेतकऱ्यासारखी नांगरणी चालू आहे, बरोबर, जमिनीची तयारी करावी लागते की नाही. तर तसं आपण त्या रेकीला स्वीकारण्यासाठी आपण आपल्या बुद्धिमत्तेला अलाव करतोय की यस, आय एम अलाउइंग यू माझ्या जीवनात प्रवेश करण्यासाठी, माझ्या जीवनात पॉझिटिव्हिटीसाठी मी तुझा स्वीकार करत आहे. या रेकीचा स्वीकार करायचा आहे. आणि दुसरा जो नियम आहे म्हणजे सबकॉन्शियस माइंडचा, तो आहे व्हिज्युअलायझेशन. सुनीता मॅडम, अनम्यूट करा आणि हे वाक्य वाचा बरं जरा. काय लिहिलेलं आहे, प्रत्येकाने वाचायचं आहे. काय लिहिलंय, दिसत नाहीये? नाही नाही, दिसून नाही राहिलेला आहे. स्क्रीनवर दिसत नाहीये का? वंदना मॅडम, दिसत आहे का स्क्रीनवर? वाचा बरं. हो, दिसते. हा, काय काय सफेद हाथी दिमाग में नहीं है विजुअलाइजेशन.
हा, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. आता किती लोकांच्या डोक्यात पांढरा हत्ती किंवा हत्ती व्हिज्युअलाइज झाला सांगा. वाक्य काय लिहिलं होतं? सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. पण तरी देखील आपण आपल्या माइंड मध्ये हत्ती बघितला. ठीक आहे. वाक्य होतं सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है, पण तरी देखील आपण आपल्या डोक्यामध्ये हत्ती बघितला. आता तुम्हाला गंमत सांगते. समजा एखाद्याला मुलीला घरी यायला उशीर झाला, अर्धा तास 1 तास, त्या आईच्या संवेदना किंवा मुलाला उशीर झाला, हस्बंडला उशीर झाला, पॉझिटिव्ह येतात की निगेटिव्ह येतात विचार? 2-4 तास फोनही नाही लागू निगेटिव्ह. त्याला, अजून निगेटिव्हिटी वाढेल. बरोबर आहे. आणि निगेटिव्ह वाढतं की त्याचे चित्र पण दिसायला लागतात. चित्र पण दिसतात. म्हणजे काय झालं? कळत नकळत तुम्ही ती गोष्ट व्हिज्युअलाइज पण करताय. सफेद हाती हमारे दिमाग पे छा जाता है आणि त्या गोष्टीच्या नकारात्मक चित्र आपल्या माइंडमध्ये यायला लागतं. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं ना, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील म्हणता म्हणता तो मुलगा पडण्याच्या आधी आपण चित्र बघितलेलं असतं. बरोबर आहे. आणि मुलगा पडतो. असं जे प्रत्येक आईने आजीने अनुभव घेतलाय. अगदी त्याच पद्धतीने मा जिजाऊंनी लहानपणापासून शिवरायांना काय म्हटलं? राजे. काय म्हटलं मा जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासून? राजे, राजे, राजे. आणि राजे नावाची ऊर्जा मा जिजाऊंनी शिवरायांच्या औरामध्ये भरली आणि आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय लाभले. आपण अख्खी डिक्शनरी पालथी टाकतो मुलांचे नावं शोधताना आणि इतके शब्दही नाही घेता येत. अद्वैत असे म्हणजे खूप भावार्थ शोधून शोधून नाव ठेवतो आणि घरात त्यांचा चिंटू पोंटू मोंटू करून टाकतो आणि इतक्या त्या नावाची ऊर्जा शून्य करून टाकतो. म्हणून माझ्या बहिणींना भावांना एकच विनंती आहे, इतके शोधून जर मुलांचे नावं ठेवले असतील तर त्यांच्या नावाने त्यांना हाक मारा. त्यांच्या नावातली ऊर्जा कमी करू नका, कारण एव्हरीथिंग इज द एनर्जी. एनर्जी कधीच संपत नाही, ती फक्त परावर्तित होते. तुम्ही अद्वैत असं सुंदर नाव ठेवलं आणि त्याला अद्या म्हटलं की गेलं त्याच्या ऊर्जा गायब. त्या नावातली ऊर्जा संपवत आहे. आणि म्हणून मुलांचे नावं आणि जे त्यांना बनवायचंय, बोला डॉक्टर साहेब, बोला ऍस्ट्रॉनॉट, बोला लेखक, जे काही तुम्हाला बनवायचं आहे त्या पद्धतीने त्याच्या नावामध्ये ती ऊर्जा द्या. बघा, तुम्ही जे सतत सतत रिपीट करता ते प्रत्यक्षात तुमच्या जीवनात उतरत असतं. कळत नकळत तुमच्या जीवनातली भीती पण तुमच्या जीवनात उतरते. म्हणून असा नकारात्मक जर विचार आला, आज मी तुम्हाला एक मंत्र देते, तो मंत्र म्हणायचा, त्याच्याने ती भीती आणि ती निगेटिव्हिटी तुम्ही दूर करू शकता. मंत्र अगदी सोपा आहे. आपल्या जीवनाची सुरुवात नाभीपासून झालेली आहे. नाभीच्या पुढे क्रॉसमध्ये हात करून म्हणायचं, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. कट म्हणजे मी त्या नकारात्मक ऊर्जांची माझं नातं कट करत आहे आणि ती ऊर्जा कायमस्वरूपी मी माझ्या जीवनातनं डिलीट करत आहे. म्हणून जेव्हा जेव्हा नकारात्मकतेचा कुठलाही विचार आला, म्हणजे आमचे हे हट काहीच ऐकत नाही असा विचार आला, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, अफर्मेशन द्यायचं. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट? माय हजबंड इज मोर लवेबल अँड केअरिंग अबाउट मी. सोप्पं गणित आहे हो. माझा मुलगा अभ्यास करत नाही, किती सांगितलं तरी मोबाईल असतो. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. माझा मुलगा नियमित आणि वेळेवर अभ्यास करतो आणि दरवर्षी तो खूप पुढे असतो. सोपं आहे हो आयुष्य, आपण कठीण केलेलं आहे. तर नकारात्मक विचारांना काय करायचं आजपासून? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आणि पॉझिटिव्ह ऊर्जांना काय करायचं आहे? यू आर मोस्ट वेलकम. त्या पॉझिटिव्ह ऊर्जांना सांगायचं की यस, माझ्या जीवनात मी तुमचं स्वागत करते. म्हणून काही केल्या. आमचं 20 वर्ष, आत्ताच मगाशी तुमच्या आधी सेकंड इयरची बॅच चालू होती, त्यात एका मॅडमने सांगितलं, मॅडम 20 वर्ष झाले म्हणे मी घराचं स्वप्न पाहत होती, पण रेकीत आल्यानंतर 3 महिन्यात माझं ते घराचं स्वप्न पूर्ण झालं. पुढच्या महिन्यात त्यांच्या घराची रजिस्ट्री आहे. 20 वर्ष एकच विचार डोक्यात होता, घर होत नाही, घर होत नाही, घर होत नाही. मी त्यांना म्हटलं, आता म्हणा घर होत आहे, मी माझ्या आलिशान बंगल्यामध्ये राहते. आज त्यांनी क्लासमध्ये सांगितलं, मॅडम माझा लवकरच आलिशान बंगला माझ्या ताब्यात येत आहे. दिस इज द रिझल्ट. तर फक्त तुम्हाला एनर्जी चेंज करायची, शिफ्ट युअर एनर्जी. आज अगर दुखो में हो, ऍट मला बरं वाटत नाही, आय एम द स्ट्रॉंगेस्ट पर्सन, एनर्जी चेंज.
क्षणात. आता साधी गोष्ट सांगते, तुम्ही धावत राहिले, अंधारात धावून राहिले आणि दोरीवर पाय पडला आणि डोक्याने घेतलं साप आहे, काय होईल? तुमच्या माइंडमध्ये सापाची एनर्जी, याच्यावर सायंटिफिक प्रयोग झालेला आहे. एका व्यक्तीला मृत्यूदंड, तुम्ही गुगलवर ही सर्च करू शकता, मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती आणि त्याला मृत्यू कसा द्यायचा? स्नेक बाईटनी. त्याच्या डोक्यात कापड टाकलं आणि त्याला पिन टोचली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोब्राचं पॉयझन निघालं. कुठून तयार झालं कोब्राचं पॉयझन? ही रिअल स्टोरी आहे. मग लक्षात घ्या की जशी तुम्ही एनर्जी, त्याला माइंडनी कोब्राचं स्नेक जो त्याला चावला नव्हता त्याचा स्नेक सुद्धा तयार करणे, त्याचं पॉयझन जर तयार केलं त्या माइंडनी, तर मग विचार करा आपल्याला जे काही पाहिजे आहे ते सगळं तयार करण्याची ताकद आपल्यात आहे, असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. पण आपला प्रयत्न सुखांऐवजी दुःखांवर, माझ्या जीवनात काय कमी आहे याच्यावर फोकस करू नका, कारण जिथे फोकस जाते तिथे एनर्जी डायवर्ट होते आणि जशी एनर्जी जाते तसा रिझल्ट येतो. तो इसीलिए सवेरे उठते हुए क्या बोलना है? मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. पहिला थँक्यू की देवा, थँक्यू तुम्हाला आजचं जीवन दिलेलं आहे. आणि दुसरा थँक्यू माझ्यासोबत माझ्या कुटुंबातले लोक आज जागे झालेले आहेत, त्याच्यासाठी तुझं डबल थँक्यू. थैंक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एवरीथिंग आई वॉन्ट. क्या क्या अच्छा है देखो तो अपने जीवन में. फोकस व्हाट एग्जैक्टली वांट, क्या चाहिए वो बताओ कि यस आई एम रेडी टू अचीव दिस. जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर बनवण्याची कला ही रेखी आहे, जी आपण या 10 दिवसात शिकणार आहे, सुरुवात करणार आहोत. परफेक्शन के लिए और कोशिश करनी पडेंगे. ओके. सो आजचं सेशन कसं वाटलं? 1-2 शेअरिंग, आणि शेअरिंग करायला कंजूसी करू नका, कारण देण्याचे पडताय. एक जर तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला वाटलेलं शेअर केलं किंवा ग्रुपवर शेअर केलं, त्याचा फायदा कुणाला होईल माहितीये का? कळत न कळत आपल्या त्या ग्रुपमध्ये 1000 लोक आहे. एखाद्याला गरज असेल हो त्याच्या जीवनात, पण त्याला कळलंच नसेल या क्लासमध्ये काय आहे, बिचाऱ्याने ग्रुप जॉईन तर करून घेतला पण काय चालू आहे इकडे माहितीच नाही आहे. पण तुमच्या त्या शेअरिंग मधनं कदाचित तो उद्याचा क्लास जॉईन करेल. त्याच्या जीवनात जर एखादा फायदा झाला, त्याचं पुण्य तुम्हाला भेटेल. ती पेरणी तुम्ही त्याच्या आयुष्यात करण्याचं माध्यम, तुम्ही जसं मी तुमच्या लाईफमध्ये माध्यम बनली आहे, तसं त्या व्यक्तीच्या जीवनात तुमच्या त्या शेअरिंगमुळे जर तो व्यक्ती क्लासला आला तर तुम्ही ते माध्यम बनणार आहे, त्याच्या स्माइलचं रिझन ठरणार आहे. सो हर एक ने क्या करना है अपने जीवन में, खुद के चेहरे पे तो स्माइल लाना है, प्लास्टिक स्माइल नहीं, लोगों को दिखाने के लिए नहीं, इनर स्माइल जो अंदर से खुशी देने वाली है. ओके. चला तर आजचे शेअरिंग घेऊ 1-2, देन वी विल आज थांबूया. हा, शनिवार आणि रविवार क्लासला सुट्टी असते. आपण आता सोमवारी भेटणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. सोमवारी आपण ऍक्च्युअल रेकी शिकणार आहे. तर कुणीही उद्या वाट बघू नका क्लासची. क्लास घेतलाय असता, पण ऍक्च्युअली माझ्याकडे आता गेस्ट येतात आहे, तर संडेपर्यंत गेस्ट आहे, तर त्याच्यामुळे शक्यच नाही की उद्या आपला क्लास होईल. ओके. कविता मॅडम बोला, कसं वाटलं सेशन? अनम्यूट करा, बोला मॅडम. एक मिनिट मॅडम. हा बोला. मॅडम, मी आज पहिलाच दिवस आहे माझा जॉईन करायचा, आणि आजच्या सेशनला मी आपल्या ज्या वंदना जैन मॅडम आहे, त्यांनी मला ह्या सेशनला बसण्याची म्हणजे हे परमिशन दिली किंवा त्यांनी लिंक पाठवली. आणि खरंच पहिलाच दिवस होता मॅडम, पण खरंच मी पण माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच सगळं अनुभवलं, जे तुम्ही आपल्या संपूर्ण शरीर आणि देहावरती जे मेडिटेशन घेतलं ते मी सुद्धा पहिल्यांदाच अनुभव केला. आणि दुसरी गोष्ट मॅडम, तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्दनी शब्द खूप म्हणजे सत्यता होती त्याच्यामध्ये, आणि ते फॉलो केल्याने आपल्या आयुष्यात किती आनंद निर्माण होऊ शकतो हा विश्वास निर्माण झाला. आणि तुम्हाला ते एक्सप्लेन करताना तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे, तुम्ही ज्या उत्साहाने आणि ज्या जोशपूर्ण एनर्जी निर्माण करून सांगत होतात, तर ते बघून बघून वाटत होतं की इतकं एनर्जेटिक आपण पण असायला हवं. कारण सदा कदा आपण असं निराशावादी चेहरा घेऊनच वावरत असतो घरामध्ये. आणि तुम्ही जे सांगितलं की स्वयंपाक करताना कसे व्हायब्रेशन तयार म्हणजे आजूबाजूला निर्माण केले पाहिजे आणि आपण त्याद्वारे स्वयंपाक केला पाहिजे. आणि पाण्याचं जे महत्व सांगितलं मॅडम, बापरे, ते तर इतकं म्हणजे वाटलं की घरात तर आपलं पाणी असतंच असतं, पण आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% पाणी आहे. आणि ते कशा प्रकारे पॉझिटिव्ह ठेवू शकतो आपण,
तर ते मी पहिल्यांदाच ऐकलं माझ्या जीवनामध्ये आणि ते मला आवडलं पण. तर खूप छान वाटलं मॅडम, आणि तुमची परमिशन असेल तर मी आपल्या पूर्ण सेशन करू इच्छिते आणि नेहमीसाठी आपल्या संपर्कात राहू इच्छिते. नक्की त्यासाठी नक्की. खूप खूप धन्यवाद मॅडम. चला, थँक्यू. थँक्यू ज्या मॅडमनी तुम्हाला हा मार्ग दाखवला त्यांचं पण. दुसऱ्या कविता मॅडम अनम्यूट करा. हा, नमस्कार. माझा आवाज ऐकू येतो का? येतोय येतोय मॅडम, बोला. हा मॅडम, पहिल्यांदा मी थँक्यू बोलते. मी असंच ऑनलाईन मध्ये बघितलं हे, आणि माझी जवळजवळ खूप दिवसापासून इच्छा होती. मी जस्ट रिटायर झालेली आहे, की मला ह्या सगळ्यातनं आता म्हणजे जॉब सोडल्यानंतर खूप अशी नेगेटिव्हिटी आली होती. आता आयुष्यात काय 40 वर्ष होऊन गेले, पण मी हे बघितलं की मी नुसतं काम केलेलं आहे फॅमिलीसाठी, पण आता म्हणजे माझं शरीर थकलेलं आहे, मन माझं पॉझिटिव्ह राहत नाहीये. तर मला असं काहीतरी हवं होतं की ज्याच्यामुळे मी पॉझिटिव्ह राहील, अजून उरलेल्या आयुष्यात मी माझ्यासाठी जगेन. आणि नेमकं हे मला फेसबुकमध्ये मिळालं, आणि तुम्ही पण मला इन्क्लूड केलं. कालचं सेशन आणि आजचं सेशन अतिशय आय ओपनर होतं. आणि तुमची जी एनर्जीची लेवल आहे ती इतकी अमेझिंग आहे, इतकी म्हणजे कॅच करते, इन्फेक्शियस आहे, की ती आमच्यापर्यंत पण पोहोचली. आणि आय लुक फॉरवर्ड टू बी ऑलवेज विथ यू अंडर युअर गायडन्स. थँक्यू 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 सो मच मॅडम. थँक्यू. प्रेमा मॅडम बोला, अनम्यूट करा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. खूप कुठून आहे म्हणजे तेही सांगा. खूपच छान. कुठून आहे तेही मी सांगायचं, पुणे म्हणजे कुठून कुठून जुळलेले आहे. मी प्रेमा घोसरवाडकर पुण्याहून बोलतेय, ओके. कात्रज. दोन्ही सेशन कालही मी अटेंड केलं आणि आजही केलं. दोन्ही सेशन खूप म्हणजे खूप छान आणि इन्फॉर्मेटिव्ह झाली. आणि पाण्याच्या बाबतीत सांगायचं होतं की मी हे वाचलेलं आहे. आय एम सायंटिस्ट, तर मी हे वाचलेलंही होतं. तर त्याच्यातही पाण्याचं महत्व सांगितलेलं होतं आणि तुम्ही जे सांगितलं तसंच. आणि त्याची मी म्हणजे प्रयोग करून बघितला होता आणि खरंच तसे रिझल्ट मिळतात. छान. खूप म्हणजे खूपच छान इन्फॉर्मेटिव्ह सेशन आजचं झालं. दोन्ही सेशन छान झाली आणि मलाही कायम राहायला तुमच्या सोबत आवडेल. आधी 10 दिवस रेग्युलर करा, नाही तर 2 दिवस सुट्टे आहे, शनिवार रविवार. सोमवारी नाही 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 ड्रॉप. नाही, मला रेकी करायचीच होती. आणि ऑनलाईन झाल्यामुळे तर फार बरं झालं की आम्हाला निदान बेसिक काय आहे ते कळलं. नाही मॅडम, खूप अजून रेकी छान. सुरुवातही नाही केली. 10 दिवसात आपण खूप काही शिकणार आहे. हा हा, नाही नाही म्हणजे मी सारखं ऐकलेलं येस. होतं रेकी बद्दल, पण आवाज आवाज गेला मॅडम तुमचा. थँक्यू. ओके, थँक्यू. लीना जाधव मॅडम अनम्यूट खूप करा. छान. लीना जाधव मॅडम अनम्यूट करा. मी तुमचा माईक ऑन केलेला आहे. तुमचा माईक ऑन होत नाहीये कदाचित. लास्ट आपण घेऊ संगीता मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. संगीता ठाण्यावरून बोलते. ओके, मी वेलकम. सेकंड लेवलला पण आहे. मी फर्स्ट पण परत एकदा म्हणजे एक रिव्हिजन म्हणून मी ऐकते. तर खरंच म्हणजे मला त्या दिवशी सांगायचं राहिलं की खूप फरक पडला आयुष्यात. म्हणजे माझं आयुष्य खरंच 360 डिग्री मध्ये चेंज झालेलं आहे. म्हणजे मी स्पेशली कालपासून वाट बघत होती फर्स्ट लेवल मध्ये तुम्ही कधी मला चान्स देताय बोलायला, कारण मला सगळ्यांना हेच सांगायला आवडेल की खरंच खूप फरक पडतो. म्हणजे आता मी तुम्हाला मी सांगू स्वस्त शकत नाही, आहे, मला रोज मस्त आहे 4:30 आणि वाजल्याची वाट जबरदस्त. असते. थँक्यू हॅलो. थँक्यू. थँक्यू हा. संगीता मॅडम. हॅलो. हा, बोला दीपा मॅडम. एक एक मिनिट, माईक ऑन करा दीपा मॅडम. अनम्यूट करते. हा, बोला मॅडम. थँक्यू मॅम, मी तुमच्याशी जोडले गेले म्हणून. मला खूप छान वाटलं कालचं सेशन करून. आज सकाळपासून खूप म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आली मला. छान. आज पण तसंच वाटलं, असं म्हणजे निगेटिव्ह विचार कधीच आलेच नाही दिवसभरात. ग्रेट. खूप छान वाटलं. आमच्याकडे एक दीपाली राणा पण आहे, तो स्टुडंट. तुम्ही दीपा राणा आहे, त्या दीपाली राणा आहेत. मीच आहे मॅम. दीपावली राणा, दीपाली राणा. माझंच नाव आहे ओके ओके. फेसबुक. हा. चला, ओके. चला, थँक्यू. नाही, दीपाली राणा 3rd लेवलला आहेत. हो का? नाही ते नाही माहिती मला. 3rd लेवलला आहेत. कारण ओके ओके, ठीक. लास्ट आपण घेऊ प्रीती मॅडम. प्रीती अभ्यंकर, अनम्यूट करा. माईक ऑन करा मॅडम.
नोटिफिकेशन आलं, हा बोला. हा, नमस्कार मॅम. नमस्कार नमस्कार. मी चांगली ऍक्टिव्ह होती काही दिवसांपूर्वी, म्हणजे 5-6 वर्षांपूर्वी. पण आता या 5-6 वर्षात इतकी डल झाले होते की म्हणजे मला स्वतःवर कॉन्फिडन्सच नाहीये मी काही करू शकते. आणि मी आधी कॉलेजमध्ये लेक्चरर वगैरे होते, सगळं केलं, पण आता म्हणजे विश्वासच नव्हता स्वतःवर काही करायचं म्हटलं. पण आता तुमचं सेशन करते आणि लास्ट तुमचा जो मागचं जे सेशन होतं फ्री रेकीचं, ते लास्ट 2 डेज केलं मी. आणि आता हे फर्स्ट आणि सेकंड. पण ज्या दिवशी तुम्ही ते 10th डेला की 9th डेला ते हे घेतलं होतं, मेडिटेशन. अं, त्या पहिलाच दिवस होता तो माझा, आणि मी त्याच दिवशी ते केलं. मला खरंच त्याच्यात इतका फरक जाणवला. म्हटलं बापरे, जादू आहे काही, एका दिवसातच इतका फरक कसा कसा जाणवू शकतो. म्हणजे खूपच मला म्हणजे छान अनुभव आला तो त्या दिवशी. म्हणजे जेव्हा की मला काहीच माहित नव्हतं, मी पहिल्यांदाच ते तुम्ही जसं सांगितलं तसं केलं. त्यातही माझा आवाज थोडा कमी जास्तच होता. हे पण म्हणजे मला खरंच वाटलं, म्हणजे हेच मला आता समोर नेऊ शकतं बा. म्हणजे मी परत आपल्या ह्याच्यात उभी राहू शकते आता परत जीवनात. हे त्या दिवशीच मला वाटलं. आणि म्हटलं आता, आणि असं वाटतं की केव्हा क्लास सुरू होईल तुमचा, केव्हा 5:30 वाजतील आणि आपण सुरू करू. त्यामुळे मला तुमच्याशी बोलायचं पण आहे आणि मला परत उभं राहायचं आहे. आणि नक्की तुमचं नक्की. आजचं सेशन खूप छान झालं. आणि काल पण मी माझ्यात एनर्जी नसते संध्याकाळी, म्हणजे मला वाटतच नाही निघावं. पण काल मी तुमचा क्लास झाल्यावर हे म्हटलं, तर मी काल आनंदाने बाहेर पडली. आणि ते पण खूप व्हायचं माझ्याकडनं. ओके ग्रेट. चला सो थांबूया आता, कारण आपल्या कोर्स अपलोड करण्यासाठी आपल्या मॅडम आलेल्या आहेत, तर त्यांना मग सिस्टम द्यावं लागतं. तर लक्षात घ्या, शनिवार रविवार क्लासला सुट्टी आहे. आपण भेटू सोमवारी 5:30 वाजता. तोपर्यंत मला ऐकून घेतले यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात खूप परत घातला तुला समाधान, सुरुवातीला हँडरेस करू. आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. कसं सेशन वाटलं ग्रुपवर नक्की शेअर करा. बॅच 25 ओपन होईल, तिथे आपलं शेअरिंग, तुमच्याकडनं मला मिळालेलं गिफ्ट राहणार आहे. सो प्लीज शेअर युअर ओपिनियन, कारण तीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.